नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. नागपंचमी विशेष. होय मित्रांनो, श्रावणातील हिरवाई आणि जिकडे-तिकडे निसर्ग हिरवागार झालेला आपल्याला दिसतो. शेती कामांची लगबग सुरू झालेली असते आणि त्याच काळात येतो एक पवित्र मंगलमय सण, तो म्हणजे नागपंचमी. नमस्कार मित्रांनो, मी निवेदक विठ्ठल पवार आणि आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आपल्या संस्कृतीतील अत्यंत श्रद्धेनं साजरा केला जाणारा एक पवित्र सण, तो म्हणजे नागपंचमी. आणि या नागपंचमी विशेष हा व्हिडिओ आहे. तर नागपंचमी म्हणजे तरी काय? नागपंचमी म्हणजे नागाची व वारुळाची पूजा करण्याचा हा दिवस. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि उत्तर भारतात नागपंचमी ही श्रद्धेने मंगलमय वातावरणामध्ये साजरी केली जाते. मग नागपंचमी साजरी करण्यामागची नेमकी कथा कोणती आहे? तर पुराणानुसार समुद्र मंथनावेळी वासुकी नागानं मंदार पर्वताभोवती गुंडाळून दोर म्हणून काम केले होते. तेव्हापासून नागांचे देवांमध्ये स्थान झाले. महाभारतात एक कथा आहे की जनमेजय राजा आपल्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नागांचा नाश करण्यासाठी सर्पसत्र नावाचा यज्ञ करतो. पण अस्तिका ऋषीच्या विनंतीवरून तो यज्ञ थांबवतो. त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ नागपंचमी हा सण साजरा केला जातो, अशी आख्यायिका सांगितली जाते. मग नागपंचमीच्या दिवशी नागपूजनाची पद्धत कोणकोणती आहे, तर ते आपण जाणून घेणार आहोत. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. नागाचं चित्र किंवा मूर्ती या प्रसंगी पूजली जाते. दूध, कुंकू, फुले, लाह्या, दुर्वा अर्पण केल्या जातात. काही भागात प्रत्यक्ष नागाला दूध पाजले जाते. मात्र हे पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचं आहे. मग नागपंचमीचे पर्यावरणाचं महत्त्व नेमकं काय आहे? नाग अथवा साप हे पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ते उंदरासारख्या किडींचा नाश करून शेती व साठवणूक रक्षण करत असतात. साप म्हणजे फक्त विषारी प्राणीच नाही, तर निसर्गाचा संरक्षक घटक आहे. हे देखील आपण या नागपंचमीच्या दिवशी समजावून घेणं महत्त्वाचं आहे. मग आज नागपंचमीच्या निमित्तानं आपण सर्वांनी शपथ घेऊया, मित्रांनो, सापांना मारू नका. तर साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, तर सापाचं रक्षण करा. मग नागपंचमीची लोककला आणि परंपरा काय आहे? महाराष्ट्रात या दिवशी पिठाचे साप अर्थात नाग बनवले जातात. स्त्रिया उपवास करून नागदेवतेची मनोभावे पूजा करतात. काही ठिकाणी लोकनृत्य, ओव्या, पोवाडे सादर होतात. नागोबाचे गाणे म्हटले जाते. नागपंचमीच्या निमित्तानं श्रद्धा आणि विज्ञानाचा समतोल साधणारा सण, तो म्हणजे नागपंचमी. पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देणारा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पशु, पक्षी, साप, प्राणी हे देखील निसर्गाचे अविभाज्य भाग आहेत. हे देखील या निमित्तानं आपल्याला संदेश दिला जातो. मित्रांनो, आपली संस्कृती फक्त केवळ पूजा अर्चा नाही, तर निसर्गाशी नातं जोडणारी आपली संस्कृती आहे. नागपंचमीच्या निमित्तानं आपण सर्वजण निसर्ग, साप, पर्यावरण यांचं संरक्षण करण्याची शपथ या निमित्तानं घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण आणि विविध भावनिक व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि सर्वांना नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय नागदेवता. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.